सुरू आहे. आपल्या कार्यक्रमामध्ये जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. मराठ्यांना मायबापा योग बदललंय. या युगात कोणी कोणाचं नाही. तुम्ही जर कधी आजारी पडलात, कधी तुम्ही सुखदुःखात असाल, तर तुमची लेखबाळ किंवा तुमचा पोरग तुमच्या तोंडावर आणि डोक्यावर हात फिरायला येणारे कोण. पण मी बी मराठीच्या पोटचा, यांच्या बापाला सुद्धा घेत नाही. नवीन नवीन पायंडे पाडले. कालपासून तर वेगळाच पायंडा पाडला तर मराठी खोडूनच उठले. देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा शत्रू नाही, माझा पण नाही. पण बोललं की मी सोडित नाही. मला असू शकत नाही. तसं मी माझ्या मराठ्याला मायबाप समजले. त्याचा कोणी अपमान केला की मी त्यांच्या एकाचा कच गोडे लावतो. सगळ्या मराठ्यांनी प्रामाणिकपणे उत्तर द्या. माय मावल्यासही तुमचे आई बापा घरात बसलेत आणि तुमचा मुलगा दारात बसला. तुमच्या दरवाज्यात येऊन कुणीतरी तुमच्या आई वडिलांना शिव्या देत आहे किंवा अपमान करत आहे. आई बापा ते स्वप्न बघते. आमच्या वाट्याला आलेलं काबाड कृष्ण माझ्या लेकरा बाळाच्या वाट्याला येऊ नये. आणि ती लढाई आपण जिंकण्यासाठी इतके रात्रंदिवस झुंजतोय. समाज आणि समाज काय करतो रे. आणि या लोक सत्तरला काय करतो बघू करतो. काही उग धमकायचं म्हणजे वावर आमचं, सातबारा आमचा. ड्रायव्हर खाली उतरले तर 3 लाख झाले. आणि त्याने 3-3, 4-4 जर त्याच्यात बसले तर 5 लाख कोटी घ्यायची एकटीचीच झाली. फक्त मुंबईला गाडी घेऊन पळ म्हणून मागली. आणि ज्याला गाड्याने त्याने मोटरसायकल सुरू करायची, मुंबईला निघायची. कोणाची वाट बघायची नाही. पण आपण जागा द्यायची आहे. कोणीही मनात भेटण्याचा प्रयत्न करू नका. दादांच्या आदेशावरून आपल्या सर्वांना विनंती आहे. दादांचा आपण सर्वांनी